हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या स्टोरीमध्ये आजचा आपला बायोमॉलिक्युल्स मधला नेक्स्ट टॉपिक आहे न्यूक्लिक ऍसिड. छान प्रकारे स्टोरी सांगतोय, नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा. न्यूक्लिक ऍसिड बाळांनो हे जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतात. मेजॉरिटी ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हा जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो आणि काही व्हायरसेस मध्ये आरएनए हा जेनेटिक मटेरियल असतो, हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. न्यूक्लिक ऍसिड दोन प्रकारचे, एक आहे डीएनए ज्याचा फुल फॉर्म आहे डिऑक्सी न्यूक्लिक ऍसिड आणि दुसरा आहे आरएनए ज्याचा फुल फॉर्म आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए आरएनए हे पॉलिन्यूक्लियोटाइड्स आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की डीएनए आणि आरएनए हे पॉलिमर आहेत. कुणाचे पॉलिमर आहेत? तर न्यूक्लियोटाइड्सचे पॉलिमर आहेत. जशी प्रोटीन हे अमायनो ऍसिड पासून तयार झालेत, तसे डीएनए आणि आरएनए हे न्यूक्लियोटाइड पासून तयार झालेत, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आता जर आपण पाहिलं की मग एक न्यूक्लियोटाइड कसा तयार झालाय सर, तर एक न्यूक्लियोटाइड मला सांगायचं म्हणलं तर 3 कंपोनंट पासून तयार झाला. एक कोण आहे? एक आहे पेंटोज शुगर जी 5 कार्बनची शुगर आहे, मोनोसॅकराइड शुगर आहे. दुसरा आहे नायट्रोजन बेसेस आणि तिसरा आहे फॉस्फेट ग्रुप. म्हणजे या 3 कंपोनंट पासून न्यूक्लियोटाइड तयार झालेत आणि असे न्यूक्लियोटाइड एकत्र आले की डीएनए आणि आरएनए तयार होतात. आता सुरुवातीला आपण कंपोजिशन ऑफ न्यूक्लियोटाइड हा टॉपिक पाहण्याचा प्रयत्न करू. आणि कंपोजिशन ऑफ न्यूक्लियोटाइड मध्ये मला काय सांगता येईल तर न्यूक्लियोटाइड मधला पहिला कंपोनंट आहे तो आहे पेंटोज शुगर. पेंटोज शुगर ही मोनोसॅकराइड शुगर आहे, 5 कार्बनची शुगर आहे. आरएनए मध्ये जी पेंटोज शुगर असते ती रायबोज शुगर असते, जिचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H10O5. आणि डीएनए मध्ये जी पेंटोज शुगर असते तर ती डीऑक्सी शुगर असते, एक ऑक्सिजन कमी असतो आणि तिचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H10O4. एक ऑक्सिजन कुठं कमी आहे तर या रायबोज शुगरच्या सेकंड कार्बनवर एक ऑक्सिजन कमी असतो, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. पेंटोज शुगर नंतर आपण नायट्रोजन बेसिस कडे जातो. नायट्रोजन बेसिस बाळांनो हे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहेत आणि यांच्या सायकलमध्ये जो हेटेरो ॲटम आहे तर तो नायट्रोजन आहे, हे विसरू नका. आता 2 प्रकारचे नायट्रोजन बेसिस असतात, एक प्युरिन आणि दुसरे पायरिमिडिन. प्युरिन हे डबल सायक्लिक कंपाऊंड आहेत ज्यांच्या स्ट्रक्चर मध्ये 2 सायकल असतात आणि याचं एक्झाम्पल आहे ॲडेनिन आणि ग्वानिन. प्युरिन मध्ये 2 ॲडेनिन आणि ग्वानिन. दुसरा टाइप आहे पायरिमिडिन आणि पायरिमिडिन हे सिंगल सायक्लिक कंपाऊंड आहे ज्यांच्या स्ट्रक्चर मध्ये सिंगल सायकल असते आणि याचे 3 एक्झाम्पल आहेत, एक आहे थायमिन, दुसरं सायटोसिन, तिसरं युरॅसिल. म्हणजे टोटल नायट्रोजन बेस 5 आहेत. 5 कोणते आहेत ते लक्षात ठेवायचे. पहिला आहे ॲडेनिन, दुसरा ग्वानिन, थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल, असे टोटल 5 नायट्रोजन बेस आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे नायट्रोजन बेस जाऊन अटॅच होतात कुणाला? पेंटोज शुगरला, कार्बन नंबर 1 या ठिकाणी, आणि दोघांमध्ये जो बॉन्ड तयार होतो तो असतो ग्लायकोसिडिक बॉन्ड. नायट्रोजन बेस जाऊन अटॅच होतो कुणाला? पेंटोज शुगरला, 1 नंबरच्या कार्बनला ग्लायकोसिडिक बॉन्ड तयार करून, आणि दोघांच्या कॉम्बिनेशननं जे स्ट्रक्चर तयार होतं तर ते असतं न्यूक्लिओसाइड. बाळांनो न्यूक्लियोटाइड नाही, कोणतं स्ट्रक्चर असतं? न्यूक्लिओसाइड हे स्ट्रक्चर असतं, लक्षात ठेवा. म्हणजे नायट्रोजन बेस प्लस पेंटोज शुगर इक्वल टू न्यूक्लिओसाइड असं आपण म्हणू शकतो. आता नायट्रोजन बेस 5 प्रकारचे आहेत तर न्यूक्लिओसाइड पण 5 प्रकारचे तयार होतात. जर ॲडेनिन जाऊन अटॅच झाला पेंटोज शुगरला तर ॲडिनोसिन, ग्वानिन जाऊन अटॅच झाला तर ग्वानोसिन, थायमिन जाऊन अटॅच झाला तर थायमिडिन, सायटोसिन जाऊन अटॅच झाला तर सायटिडिन आणि युरॅसिल जाऊन जर अटॅच झाला तर युरिडिन, असे हे 5 न्यूक्लिओसाइड तयार होतात. आता या न्यूक्लिओसाइडला परत एक फॉस्फरस येऊन अटॅच होतो आणि तो कुठं अटॅच होतो तर पेंटोज शुगरच्या 5 नंबरच्या कार्बनला अटॅच होतो. नायट्रोजन बेस पेंटोज शुगरच्या 1 नंबरच्या कार्बनला आणि फॉस्फेट ग्रुप पेंटोज शुगरच्या 5 नंबरच्या कार्बनला अटॅच होतो आणि हे तिघजण मिळून तयार करतात न्यूक्लियोटाइड.
म्हणजे न्यूक्लियोटाइड इक्वल टू पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फरस असं आपल्याला म्हणता येईल, किंवा न्यूक्लियोटाइड इक्वल टू न्यूक्लियोसाइड प्लस फॉस्फरस असं पण तुम्हाला म्हणता येईल. मग मला सांगा 5 प्रकारचे न्यूक्लियोटाइड तयार होतील. पेंटोज शुगर ऍडिनिन आणि फॉस्फेट असेल, ऍडिनिलिक ऍसिड. पेंटोज शुगर गॉनिन आणि फॉस्फेट असेल तर गॉनिलिक ऍसिड. पेंटोज शुगर थायमिन आणि फॉस्फेट असेल तर थायमिडिलिक ऍसिड. पेंटोज शुगर सायटोसिन आणि फॉस्फेट असेल तर सायटिडिलिक ऍसिड. पेंटोज शुगर युरॅसिल आणि फॉस्फेट असेल तर युरिडिलिक ऍसिड. म्हणजे अशा प्रकारे हे 5 न्यूक्लियोटाइड आहेत. मग नायट्रोजन बेस कोणते 5? लक्ष द्या, ऍडिनिन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल. न्यूक्लियोसाइड कोणते 5? ऍडिनोसिन, गॉनोसिन, थायमिडिन, सायटिडिन आणि युरिडिन. न्यूक्लियोटाइड कोणते 5? ऍडिनिलिक ऍसिड, गॉनिलिक ऍसिड, थायमिडिलिक ऍसिड, सायटिडिलिक ऍसिड आणि युरिडिलिक ऍसिड. न्यूक्लियोसाइड मध्ये प्युरिन साठी येतं सिन्सिन आणि पायरिमिडिन साठी येतं डिंडिन. आणि न्यूक्लियोटाइड साठी प्युरिनचे जे न्यूक्लियोटाइड तयार होतात त्यांना येतं निलिक ऍसिड आणि पायरिमिडिनचे जे तयार होतात त्यांना येतं डिलिक ऍसिड. सिन्सिन, डिंडिन, निलिक ऍसिड, डिलिक ऍसिड. तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे हे न्यूक्लियोटाइड तयार होतात आणि न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन डीएनए आणि आरएनए तयार होतात. बर, आता पेंटोज शुगर आणि 5 नंबरचा कार्बन आणि फॉस्फरस या दोघांमध्ये जो बॉन्ड असतो त्या बॉन्डला नाव आहे फॉस्फोइस्टर बॉन्ड. बर, आणि पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस मधला जो बॉन्ड आहे तर तो होता ग्लायकोसिडिक बॉन्ड. आता फॉस्फोडायस्टर बॉन्ड कसा तयार होतो? तर एका पेंटोज शुगरचा 5th कार्बन, दुसऱ्या पेंटोज शुगरचा 3rd कार्बन आणि दोघांच्या मध्ये फॉस्फरस. 5वा कार्बन फॉस्फरस, एक वरचा 3रा कार्बन आणि फॉस्फरस, दोघांमध्ये जे फॉस्फोइस्टर बॉन्ड तयार होतात तर त्या दोन्ही बॉन्डला एकत्रितपणे आपण काय म्हणू शकतो? फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणतो. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरोबर. तर न्यूक्लिक ऍसिड अशा प्रकारे तयार होतात हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता डबल हेलिक्स मॉडेल ऑफ डीएनए हे थोडंसं मी एक्सप्लेन करतो इथं. तर डबल हेलिक्स मॉडेल ऑफ डीएनए हे वॅटसन क्रिक नावाच्या सायंटिस्टने दिलेलं आहे 1953 मध्ये. त्यांनी एक्सप्लेन केलेला जो डीएनए आहे तर तो बी डीएनए आहे, जो राईट हँडेड कॉइलिंग दाखवतो. एक्सेप्शन मध्ये एक लक्षात ठेवा, झेड डीएनए जो लेफ्ट हँडेड कॉइलिंग दाखवतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यांनी जो डीएनए बी डीएनए स्टडी केला तर त्या डीएनएचे काही फीचर सांगतो. ज्यावेळेस हे डीएनए डबल हेलिक्स मॉडेल तयार करतो तर त्या हेलिक्स मधलं एक लूप जर आपण घेतलं त्याला आपण पीच म्हणतो, आणि त्या पीचला जर आपण एक्सप्लेन केलं एका लूपला तर त्याचा अँगल 360 डिग्री असतो. त्या एका लूप मध्ये 10 बेस पेअर असतात, म्हणजे 20 बेसेस असतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे. त्या पूर्ण लूपचा म्हणजे एक सर्कलच तयार होतं ते, तर 360 डिग्री हा अँगल असतो. 2 सक्सेसिव्ह बेस पेअर मधला किती असेल तर 360 डिवायडेड बाय 10 बेस पेअर आहेत म्हणून 10 घेतलं तर हे 36 डिग्री आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. एका लूपची लेंथ किती आहे तर एका लूपची लेंथ आहे 34 एंगस्ट्रॉम किंवा 3.4 नॅनोमीटर आपण म्हणू शकतो. आणि सक्सेसिव्ह बेस पेअर मधली लेंथ किती असते तर 3.4 एंगस्ट्रॉम किंवा 0.34 नॅनोमीटर हे आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे जर स्टँडर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर 10 बेस पेअरची लेंथ ही 34 एंगस्ट्रॉम असते हे आम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानुसार डीएनए ची लेंथ तुम्हाला डिटरमाइन करणं गरजेचं आहे. आता डीएनए स्टडी करत असताना आता आपण डीएनए आणि आरएनए मध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग कशी असते लक्षात ठेवायचं. तर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असं सांगते की डीएनए मध्ये ऍडिनिन पेअर विथ थायमिन विथ 2 हायड्रोजन बॉन्ड अँड गॉनिन पेअर विथ सायटोसिन विथ 3 हायड्रोजन बॉन्ड हे आम्हाला माहित असलं पाहिजे. आणि आरएनए मध्ये जर डबल बेस पेअरिंग होत असेल तर ऍडिनिन पेअर विथ युरॅसिल विथ 2 हायड्रोजन बॉन्ड आणि गॉनिन पेअर विथ सायटोसिन विथ 3 हायड्रोजन बॉन्ड हे आम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे या बेस पेअरिंगला आपण कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग म्हणतो की डीएनए आणि आरएनए मध्ये अशा प्रकारे असते हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
ऍक्च्युअल डबल हेलिक्स मॉडेल ऑफ डीएनए हा आपला 12वी मधला MBI मधला टॉपिक आहे, तिथं आपण त्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. तर अशा प्रकारे ही न्यूक्लिक ऍसिडची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यस, नक्की स्टोरी ऐका, छान प्रकारे समजेल आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. यस, थँक्यू व्हेरी मच.